नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बनत आहेत, त्या सर्व आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एकूण 9 चालू घडामोडी आहेत, ज्या आपण अगदी विश्लेषणासहित पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून डेली बेसिसमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची सूचना, आपण ज्या पण काही चालू घडामोडी व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो, याचं PDF तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत असतो. रोजच्या रोज तुम्हाला PDF या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपला असणार आहे, भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक ताफा कोणत्या बंदरावर सुरू करण्यात आलेला आहे? इलेक्ट्रिक आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिक ट्रक ताफा कोणत्या बंदरावर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर बघा, पर्याय आहेत आपले: चेन्नई बंदर, मुंबई बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर, विशाखापट्टणम बंदर. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं जवाहरलाल नेहरू बंदर, ज्याला आपण नावाशेवा म्हणून पण ओळखतो. या बंदरामार्फत या ठिकाणी पहिला इलेक्ट्रिक ट्रक ताफा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. याच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आहे. हा ताफा जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, ज्याला आपण JNPT म्हणून पण ओळखतो, येथे लॉन्च करण्यात आला. पुढचा मुद्दा आहे, ग्रीन पार्क लॉजिस्टिकच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे, ज्यामुळे शाश्वत वाहतुकीला या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार आहे. पुढचा मुद्दा आहे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, ज्याला आपण JNPT म्हणतो, JNPTने हा उपक्रम JM बक्षी समूहाच्या सहकार्याने या ठिकाणी सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, हा जो प्रकल्प आहे, उपक्रम आहे JNPT व या ठिकाणी JM बक्षी समूहाच्या या ठिकाणी सहकार्याने सुरू केलेला हा प्रोजेक्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय जाहिरात मानक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, योग्य उत्तर असणार आहे आपलं सुधांशू वत्स. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. सुधांशू वत्स यांची भारतीय जाहिरात मानक परिषदेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, नियुक्ती व्यक्ती कोण आहे? सुधांशू वत्स. संस्था कोणती आहे? भारतीय जाहिरात मानक परिषद, ज्याला ASCI म्हणून पण ओळखलं जातं. अध्यक्ष बनलेले आहेत सुधांशू वत्स. नियुक्तीची तारीख आहे सप्टेंबर 2025 मध्ये यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा असणार आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पहिल्या या ठिकाणी BFI कप कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी बॉक्सिंग फेडरेशन करून पहिलं या ठिकाणी BFI कप जो आहे तो आयोजित केला जातोय, तो तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, उदय उन्मुख बॉक्सर्सना राष्ट्रीय शिबिरामध्ये प्रवेश देणे, संधी देणे, पुरुष आणि महिला बॉक्सर्ससाठी 10 श्रेणीमध्ये या ठिकाणी स्पर्धा याच्यामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने याचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, प्रश्न 4 आहे, आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे, आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस हा 30 सप्टेंबरला या ठिकाणी साजरा केला जातो. दरवर्षी 30 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, हा दिवस विविध देशांना एकत्र आणून परस्पर संवाद, सहकार्य वाढवतो आणि जागतिक शांतता मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाषा तज्ज्ञांच्या कामाप्रती आदर व्यक्त करते. त्याच्यामुळे हा 30 सप्टेंबर दिवस अनुवाद दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो दरवर्षी. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, बायबल अनुवादक असलेले सेंट जेरोम यांच्या स्मृती प्रत्यार्थ हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. बघा, असा जरी प्रश्न आला की कोणाच्या स्मृती प्रत्यार्थ या ठिकाणी अनुवाद दिवस साजरा केला जातो, तर जेरोम यांच्या स्मृती प्रित्यर्थ.
त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आपला भाषांतर व्यवसायाबद्दल जागरूकता वाढवणे आणि भाषा तज्ज्ञांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 5 असणार आहे आपला, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 15 पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्रामधून कोणाला प्राप्त झालेला आहे? तर बघा, महाराष्ट्रामधून जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक डी आपले योग्य उत्तर आहे. आशा बावने यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2024चा नाइटिंगेल पुरस्कार. IMP मध्ये ठेवायचा आहे प्रश्न, व्हेरी IMP मध्ये ठेवला तरी पण हा प्रश्न चालेल, कारण परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% तुम्हाला या ठिकाणी विचारला जातोच. ठीक आहे, त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे 2024चा या ठिकाणी फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आशा वामनराव बावने यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यासाठी महत्त्वाची माहिती काय आहे? तर हा पुरस्कार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नर्सिंग व्यावसायिकांना समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी दिला जातो. तर बघा, हा जो पुरस्कार आहे नर्सिंग क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो. महत्त्वाचा आहे, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नर्सिंग क्षेत्रामध्ये ज्या पण काही महिला आपलं महत्त्वाचं योगदान, परिचारिका आहेत, महत्त्वाचं योगदान देतात, तर अशा परिचारिकांची निवड केली जाते या पुरस्कारासाठी आणि त्यांना प्रदान केला जातो. पुढचा मुद्दा आहे 2024 मध्ये 15 परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आलाय. जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024चा किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे, तर तो एकूण 15 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे पुरस्काराची स्थापना 1973 मध्ये या ठिकाणी झालेली आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या पुरस्काराची या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणाच्या हस्ते दिला जातो? तर राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जात असतो. पुढचा मुद्दा आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल हा एक ब्रिटिश समाजसुधारक, सांख्यिकी शास्त्र आणि आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार या ठिकाणी भारतामध्ये दिला जातो. ठीक आहे, त्यांच्या नावावरून हा पुरस्कार भारतामध्ये प्रदान केला जातो. नर्सिंग क्षेत्रामध्ये ज्या पण परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात किंवा नर्सिंग क्षेत्रामध्ये जे पण व्यक्ती या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावते त्यांना हा पुरस्कार दिला जातो. पुढचा मुद्दा आहे 1853च्या क्रिमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची काळजी घेतल्याबद्दल त्यांना द लेडी विथ द लॅम्प हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता. या नावाने त्यांना या ठिकाणी ओळखलं जात होतं. कोणाला? तर बघा, फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना. ठीक आहे, यांच्या नावाने हा पुरस्कार भारतामध्ये दिला जातो परिचारिका क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या योगदानाबद्दल. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, BBL मध्ये सामील होणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण ठरला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आर अश्विन हे पहिले भारतीय ठरले आहेत, क्रिकेटर ठरले आहेत जे की ऑस्ट्रेलियाच्या BBL या लीगमध्ये खेळणार आहेत. जसं आपलं भारतामध्ये IPL ही लीग चालवली जाते, त्याच धर्तीवर ऑस्ट्रेलियामध्ये BBL ही नावाची लीग या ठिकाणी चालवली जाते. T20 लीग आहे ही. ठीक आहे, T20 लीग आहे जी ऑस्ट्रेलिया या देशाची आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर याच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघूयात आपण. 2011 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या लीगची सुरुवात केलेली आहे. 2011 मध्ये या लीगमध्ये 8 फ्रँचायझी संघ सहभागी होतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे, भारताचं जर पाहिलं तर रविचंद्रन अश्विन हा एक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आहे जो उजव्या हाताचा ऑफ स्पिन आणि गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीतील उजव्या हाताचा या ठिकाणी फलंदाजा हा याच्यामध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही प्रकारे अश्विन या ठिकाणी करतो. विकेट्स एकूण आतापर्यंत अश्विनच्या 750 विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 कसोटी शतके त्यांनी झळकावली आहेत. त्यांचा जन्म झालाय 17 सप्टेंबर 1986 चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी. ठीक आहे, तर अजून एक महत्त्वाची माहिती आहे की भारतातील कुठलेही खेळाडू ही विदेशातील कोणतीही लीग या ठिकाणी खेळू शकत नाहीत. BCCI कडून त्यांना याची परवानगी नाही. जर भारतीय आंतरराष्ट्रीय संघामध्ये ते असतील, IPL खेळत असतील, तर असे खेळाडू या ठिकाणी बाहेर देशातील लीगमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत. परंतु इथं महत्त्वाचं आहे की आर अश्विन, रविचंद्रन अश्विन जे आहेत ते सध्या IPL मधून पण निवृत्त झालेले आहेत आणि भारतीय टीममधून पण त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. त्याच्यामुळे ते बाहेर देशातील लीग खेळण्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे ते BBL मध्ये यावर्षी आपल्याला खेळताना दिसणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला,
प्रश्न क्रमांक 7 आहे, दरवर्षी 2 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा करण्यात येत असतो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी 2 ऑक्टोबरला या ठिकाणी महात्मा गांधी जयंती आपण साजरी करतो. त्याच्यानंतर महात्मा गांधी हे अहिंसेचे प्रतीक म्हणून या ठिकाणी ओळखला जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा पण या ठिकाणी महात्मा गांधीचा स्मरणार्थ म्हणा किंवा त्याच्यानंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीची जयंती असते. सोबत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून पण या ठिकाणी साजरा केला जातो आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती पण असते. त्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. जर आपण पाहिलं तर संयुक्त राष्ट्राने 2007 मध्ये बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने 2007 मध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस या ठिकाणी घोषित केलेला आहे संयुक्त राष्ट्रांनी, युएनने. ठीक आहे, युएनचं मुख्यालय कुठे? कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला सर्वांना माहिती असेल युएनचं या ठिकाणी मुख्यालय कुठे आहे तर कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा दिवस जगभरात शांतता आणि अहिंसेचे महत्त्व अधोरेखित करतो. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ते 1964 ते 1966 दरम्यान या ठिकाणी भारताचे पंतप्रधान पद त्यांनी या ठिकाणी सांभाळलेलं आहे. कितवे पंतप्रधान होते? तर दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते. जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यांच्याच कालखंडामध्ये या ठिकाणी भारत पाकिस्तान युद्ध पण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे आपला, त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 झालाय. कोणाचा? तर लाल बहादूर शास्त्री यांचा. आणि निधन झालंय 11 जानेवारी 1966 उझबेकिस्तान या ठिकाणी ताशकंद येथे झालेला आहे. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू उझबेकिस्तान या देशामध्ये ताशकंद या ठिकाणी झालेला आहे 11 जानेवारी 1966. अचानक झालेला मृत्यू होता हा, याचं कारण अद्यापही कोणालाही माहिती नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या संघाला हरवून सॅफ 2025 अंडर-17 स्पर्धा जिंकली आहे? तर योग्य उत्तर आहे आपलं, भारताने या ठिकाणी बांगलादेशला हरवलेलं आहे अंडर-17 सॅफ स्पर्धेमध्ये. ठीक आहे, ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती, 2025 सॅफ 2017 वर्षाखालील महिला अजिंक्यपद ही स्पर्धा या ठिकाणी 7वी आवृत्ती होती. 7वं आवृत्ती होती, 7वं सेशन होतं हे, जे की खेळवलं गेलं होतं सॅफ स्पर्धेचं 2025. ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं कितवं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं, तर 7व्या क्रमांकाचं आयोजन होतं. ही स्पर्धा 20 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान ही खेळवली गेली आहे. कोणत्या देशामध्ये? तर भूतान या देशामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. ठीक आहे, संपन्न झालेली आहे. भूतान या देशामध्ये भरवण्यात आली होती. यजमान देश कोणता आहे? भूतान. शहर थिम्पू या शहरामध्ये, भूतानमधील थिम्पू या शहरामध्ये ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तारीख आहे 20 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान. मग महत्त्वाचं आहे, विजेता कोण ठरलाय? तर भारत. भारताचं हे 3रं विजेतं पदक आहे. ठीक आहे, सॅप स्पर्धेचं. उपविजेता ठरलाय बांगलादेश. 3रं स्थान होतं नेपाळ आणि 4थं स्थान होतं भूतानचं या ठिकाणी. ठीक आहे, भारताचं 3रं या ठिकाणी विजेतं पदक आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ब्रिजभूषण अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत होते. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, आता यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आपण बघूयात. 1925 मध्ये घनश्यामदास बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे स्थापन झालेली एक गैर सरकारी संघटना म्हणून या संघटनेला ओळखलं जातं. एकूण सदस्यांचा व्यवसायाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणे आणि धोरणात्मक बदल घडवून आणणं या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक उपक्रम असेल, खाजगी कंपन्या असतील, भागीदारी फर्म असतील आणि LLP कंपन्या सदस्यत्वासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे या प्रकारच्या कंपन्या या संस्थेचं या ठिकाणी सदस्यत्व घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ही पूर्व आणि ईशान्य भारतातील एक प्रमुख संस्था आहे, जी विशेषतः पश्चिम बंगालमधील खाद्य उद्योगांसारख्या क्षेत्रासाठी व्यवसायाच्या संधीवर आणि सुधारणावर लक्ष केंद्रित करते.
आणि ही संस्था लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना तसेच विशेषतः उपयुक्त ठरू शकते, ज्याला आपण SME म्हणजे स्मॉल मीडियम आणि या ठिकाणी मोठ्या उद्योगांना महत्त्वाची ठरू शकते ही संस्था. ठीक आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स नवीन अध्यक्ष कोण आहेत? ब्रिजभूषण अग्रवाल. योग्य पर्याय आहे आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. तर बघा मित्रांनो, आजच्या 9 चालू घडामोडी होत्या. ठीक आहे. 9 चालू घडामोडी होत्या ज्या की आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. काही तुमचा फीडबॅक असेल तर कमेंटमध्ये नक्की आपल्याला कळवू शकता. त्या पद्धतीनं आपण पुढचे व्हिडिओज या ठिकाणी बनवायला ट्राय करूया. ठीक आहे. याच्यानंतर महत्त्वाची सूचना अजून एक, की याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओ जे पण काही आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ घेतो किंवा इतर व्हिडिओज आपण घेतो, तर त्या प्रत्येक व्हिडिओचं या ठिकाणी तुम्हाला PDF जे आहे अगदी मोफतमध्ये टेलिग्रामला मिळतं मित्रांनो. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत उपलब्ध करून देतो. याची PDF तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामला. रोजच्या रोज आपण PDF ही टाकत असतो. तर त्याच्यामुळे PDF पाहिजे असेल तुम्हाला तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून दिलेली आहे टेलिग्रामची. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि दुसरं म्हणजे की आपण एकूण जानेवारी महिना ते सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी 2 पार्टमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही चॅनलवर उपलब्ध आहेत. या ठिकाणी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओची या ठिकाणी देईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.